श्री स्वामी समर्थ. देवघरात तांब्याचं तांब्या भरून ठेवता का? नसाल ठेवत तर हा व्हिडिओ नक्की बघा, तुमच्यासाठीच आहे. आणि जर ठेवत असाल तर त्या पाण्याचं काय करता? त्याआधी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ जर थोडा जरी मनापासून आवडला तर लाईकचं बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका. तर मग हा तांब्याचा तांब्या देवघरामध्ये का भरून ठेवायचा? तर खरं सांगू का, कधीकधी आपल्या घरी पाहुणे येतात, आपल्या देवघरापर्यंत जातात, देवघर कसं आहे आवर्जून बघतात आणि नकळत कोणाची का होईना नजर आपल्या घरावरती लागते. मग त्यावेळेस या ज्या तांब्यामधलं पाणी आहे ते नकारात्मकता शोषून घेण्याचं अगदी सर्वात महत्त्वाचं काम करतं बरं का. कारण कोणाची नजर कशी असते आपल्यालाही माहीत नसतं. आणि मनुष्य जन्मात मनुष्याचं मन जे आहे ते आपलं मानवजातीचं मन हे चंचल आहे. कुणाचं अति चांगलं असलं की आपल्या मनात लगेच हे व्हायला लागतं की त्याचं किती चांगलं आहे, या भावना नकळत उत्पन्न होतात. आणि मग काय होतं, त्या व्यक्तीला आपली नजर लागते. ती नकळत लागत असते, कोणी जाणून बुजून कोणालाही नजर लावत नसतं बरं का. पण ती जी नकळत लागलेली नजर आहे ती आपण या तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरलेलं ठेवल्यामुळे काय होतं, ती नकारात्मक ऊर्जा हे पाणी शोषून घेतं आणि मग काय, आपल्या घराला कधीही नजर लागत नाही. त्यामुळे देवघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये तांब्याचा तांब्या आवर्जून भरून ठेवावा. दुसऱ्या दिवशी या पाण्याचं काय करायचं बरं? आणि हो, रोज हे पाणी बदलायचं बरं का. तर त्या पाण्याचं काय करायचं, रोज उठल्याच्या नंतर दरवाजामध्ये आपण उंबऱ्यावरती हे थोडं पाणी टाकायचं. त्यानंतर घरामध्ये हे पाणी थोडंफार बाथरूममध्ये आणि इकडे टॉयलेटकडे हे पाणी शिंपडवायचं नाही. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, त्याचबरोबर किचनमध्ये या पाण्याचा थोडासा शिडकावा देत राहायचा. त्यामुळे काय होतं, आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे ती नष्ट होऊन जाते. आणि कारण काय, तर देवघरामध्ये आपण जे मंत्रस्तोत्र जपलेले असतात, देवघरामधली जी पॉझिटिव्हिटी असते ती या पाण्यामध्ये असते बरं का. म्हणून हे पाणी घरामध्ये शिंपडवायचं. आणि त्या पाण्यामुळे काय होतं, आपल्या घरातली नकारात्मकता खूप कमी होते. बघा, आपण कधी कधी म्हणतो अचानक काय झालं कुणास ठाऊक, घरातलं सगळं वातावरणच बिघडलं. तर असं होऊ नये यासाठी देवघरामध्ये हा तांब्याचा तांब्या पाण्याने भरून ठेवायचा. कोणी त्याचं चांदीचा तांब्या पण पाण्याने भरून ठेवतं, तो तर खूपच शुभकारी असतो. पण सर्वसामान्यांना एवढ्या काही गोष्टी जमणाऱ्या नसतात. म्हणून ही तांब्याचा तांब्या आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं बरं का. कारण झाकण खूप महत्त्वाचं असतं. झाकण जर नसेल तर तुम्ही दुसऱ्या तांब्यामध्ये किंवा ग्लासामध्ये त्याच्यावरती झाकण असलेली प्लेट वगैरे ठेवून ते भरून ठेवू शकता बरं का. असं काही नाही की असाच तांब्या असायला हवा. आता माझा हा 10-12 वर्षापूर्वीचा तांब्या आहे. मी नियमित त्याचा उपयोग करते. आणि देवघरामध्ये एकदा सवय लागली का पाणी भरून ठेवायची, आपल्याला नकळत का होईना ही सवय रोजचीच लागून जाते. आणि मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे बरं का, की मी उंबऱ्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घेत असते. तुम्ही पण तांब्याचा तांब्या देवघरामध्ये भरून ठेवता का? तुम्ही असंच करता का जे मी तुम्हाला आज सांगितलं आहे? जर करत असाल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि जर करत नसाल तर या गोष्टी फॉलो करून बघा. 1 महिन्याच्या नंतर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका की तुम्हाला याचा काय अनुभव आला ते. तांब्याचा हा छोटासा तांब्या पण खूप उपयोगाचा आहे. कारण तांब्याचा तांब्या देवघरामध्ये जर ठेवला तर खूप मोठ्या समस्या या कमी होतात. आणि नकारात्मकता घरातली शोषून घेण्याचं काम हा तांब्या करत असतो. वेळोवेळी त्याला बदलायचं, म्हणजे रोज सकाळच्याला पाणी बदलून घ्यायचं, त्याची पूजाही करायची, हळदी कुंकू लावून त्याची पूजा करायची. आपण देवघरात देवांची जेव्हा पूजा करतो ना, या तांब्याचीही पूजा करायची. कारण हा मंगल कलशासोबतचा आपला नकारात्मकता कमी करण्याचा सगळ्यात मोठा स्रोत असलेला हा तांब्या आहे. जेव्हा सकाळी उठून आपण जेव्हा पूजा करायच्या आधी हे पाणी उंबरठ्यावरती टाकतो ना, असं म्हणतात की रात्रभर आपले पितृ हे दारामध्ये वसलेले असतात. आणि जेव्हा हे पाणी टाकलं जातं त्यावेळेस आपले पितृ हे तृप्त होऊन जातात आणि मग ते शुभाशीर्वाद देऊन जातात. त्यामुळे छोटासाच हा उपाय आहे, पण नक्की करून बघा. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघत आहात हे पण कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि हो, जर असं पाणी भरून ठेवत नसाल तर नक्की भरून ठेवत जा.